सर्व माझ्या लातूरकरांना आणि लातूर नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या 26 जानेवारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आज या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं त्या संविधानाच्या माध्यमातून आज आपण संविधान स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. खऱ्या अर्थानं देशवासियांच्या ताब्यात देण्याचं काम या संविधानामुळे आणि या प्रजासत्ताक दिनामुळे झालं. आज आपल्या सगळ्यांचा अभिमान दिवस आहे. जगातली सगळ्यात मोठी प्रजासत्ताक डेमोक्रेसी भारताला ओळखलं जातं. आणि सगळ्यात मोठं संविधान सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना एक अधिकार एका ह्याच्यामध्ये सगळ्यांना आणण्याचं काम हे भारतरत्न बाबासाहेब या संविधानाच्या माध्यमातून केलंय. मी सगळ्यांना परत एकदा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि देशाच्या प्रगतीमध्ये देशाच्या सुरक्षेमध्ये सगळ्यांनी आपलं भारताचे नागरिक म्हणून योगदान देत राहावं ही विनंती. सर, जिल्ह्याचं पालकमंत्री तुमच्याकडे आहे. लातूरमध्ये एवढा मोठा गंभीर प्रकरणाला अनुष्का पाटोळेच्या आपण त्यांना भेट देणार आहात? त्यांच्या मागच्या वेळेला ज्या वेळेला हे प्रकरण झालं त्यावेळेला मी इथं होतो. त्यावेळेला त्यांची आई आणि त्यांचे घरातले स्वतः मुख्यमंत्री साहेब आले होते. त्यावेळेला त्यांची भेट झाली. त्यावेळेला मी पण तिथं होतो आणि या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीनं जे काही गुन्हेगार आहेत त्यांना प्रोटेक्शन देण्याचं किंवा त्यांना कुठल्याही पद्धतीनं सहकार्य होईल असं काही प्रशासनाकडनं पोलीस प्रशासनाकडनं होणार नाही. दुसरं म्हणजे SIT जी मुख्यमंत्र्यांनी सांगितली आहे ती महिला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नेमली आहे. अजून या सगळ्या प्रकरणाचा तपास चालू आहे. अजून आपण तपास पोलिसांनी संपवलेला नाहीये. आणि काल पण मला वाटतंय 1-2 तास मोर्चा आला होता. तर त्यांचं पण जे आहे म्हणजे त्यांचा जो अँगल आहे त्या अँगलनं पण SIT तपास करेल. आमचं अतिशय दुर्दैवी गोष्ट झाली आहे. त्या जवाहर नवोदय विद्यालयातले स्टाफला सुद्धा तिथलं सगळा स्टाफ म्हणजे नुसतं 1-2 अधिकारी नाही जे दोषी होते त्यांना तर तात्काळ अटक केलेलीच आहे. त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा बाकी सगळे गुन्हे हे दाखल केलेलेच आहेत. पण त्यात सुद्धा पूर्वी काही प्रकार असे नवोदय विद्यालयामध्ये झाले होते. त्यामुळे तिथं असणारा जो स्टाफ आहे तो सगळा स्टाफ तिथनं बदलावा आणि नवीन स्टाफ देण्याबद्दलच्या सुद्धा मी कलेक्टर मॅडम आम्ही सगळ्यांनी संबंधित त्यांचे वरचे अधिकारी आहेत त्यांना आम्ही सूचना दिल्यात. तशी ते प्रक्रिया पण त्यांनी चालू केली. सर, कुटुंबांना घाबरायचं काही आपण काळजी करू नका. कुटुंबाला कुणाकडनंही धोका होणार नाही आणि पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन त्याची खबरदारी.